गुजरातच्या बनासकांठा दौऱ्यावर आलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत राहुल गांधींच्या कारच्या मागच्या बाजूच्या काचा फुटल्या। यावेळी राहुल गांधींना काळे झेंडेही दाखवण्यात आले। दरम्यान राहुल गांधी यांच्या जीवाचं बरं वाईट करण्याचा हेतू होता असा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला। भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केल्याचा काँग्रेसचा दावा आहे। सध्या गुजरातमध्ये महापुरानं थैमान घातलंय। आतापर्यंत 218 जणांचा मृत्यू झालाय। त्यातील 61 जण हे बनासकांठातील आहेत। या भागाचीच पाहणी करण्यासाठी राहुल गांधी गेले होते। यावेळी हा हल्ला झाला। ये डरपोक लोग हैं। डरपोक क्यों है मैं आपको बता देता हूं। जो सत्य को पहचानता है और जो सच को समझता है उसे डरने की कोई जरूरत नहीं होती। जिवंतपणी वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली असताना आता मरण सिद्ध करण्यासाठी देखील आधार कार्ड सादर करावे लागणार आहे। मृत्यू प्रमाणपत्रासाठी 1 ऑक्टोबरपासून आधार कार्ड सक्तीचं करण्यात आले। भारताचे रजिस्ट्रार जनरल यांनी याबाबत एक परिपत्रक काढलं असून त्यात मृत्यूच्या दाखल्यासाठी सुधारित नियमावली त्यांनी दिली आहे। मृत्यू प्रमाणपत्र आधाराने लिंक केलेलं असल्यास ओळख पटवण्याची अडचण होणार नाही। तसंच मयत व्यक्तीबाबत योग्य ती माहिती सरकारकडे असेल। मेघालय, आसाम आणि जम्मू काश्मीर वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा निर्णय लागू असेल।